यशस्वी ठरलाय. अगदी गलीच्या डोक्यावरून बॉल काढलाय थर्डमॅनच्या दिशेने. बाळा तरेच्या बॅटमधून 2 सलग चौकार. महिपाल चावडाच्या विरोधात अगदी आक्रमक पवित्रा बाळा तरे हा रिव्हर्सचा फटका पाहायला मिळाला. गलीच्या वरतून मात्र हा चेंडू काढला. चांगला फटकेबाजी बाळा तरेच्या बॅटमधून. 4 चेंडू 12 वरती तो खेळतोय. त्यामध्ये 3 चौकार आहेत. 1 चेंडू डॉट तो खेळला. कौशल पाटील आला त्या सेकंड ओव्हरमध्ये. पहिला सामना सुपर ओव्हरमध्ये, दुसरा सामना रोमहर्षक. आता तिसऱ्या लढतीकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. नो डाऊट, डेफिनेटली थर्ड क्वार्टर फायनल आहे. बाळाची बॅटिंग प्रिव्हियस मॅच मधली जबरदस्त नॉक त्याने पेश केला होता. कॅच ड्रॉप झाली त्यानंतर समोर मारण्याचा प्रयत्न, उलटा धावतोय मिडऑफचा खेळाडू. पाठलाग करण्याचा प्रयत्न, पोहोचला होता चेंडू पर्यंत, परंतु काय लाजवाब प्रयत्न आहेत. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या खेळाडूंसाठी. जीवतोड प्रयत्न चालू आहेत खेळाडूंचे TDPL जिंकण्यासाठी. मयूर दिवेकर मॅन फ्रॉम कात्रा बदलापूर. अंपायर जरूर बाउंड्री चेक करतील, बट काय एफर्ट्स आहेत त्या ठिकाणी मयूरचे. एक धाव महत्वपूर्ण आहे सर. त्यासाठीच आज संघर्ष आपण दोन्ही संघांचा पाहणारच आहोत. 1 धाव तर पहिल्या सामन्याने आपल्याला दाखवून दिले की किती महत्वपूर्ण आहे. 6 बॉल 7 वैभव माळीचं ते षटक आणि हे आपलातून प्रयत्न मयूर दिवेकर कडून. पाहूया आता पंचांचा निर्णय काय येतोय. पॉज घेतला त्याने, बघितलं की बॉल पहिला बाउन्स वरती कुठपर्यंत बाहेर चाललाय, थांबला, शेवटपर्यंत थांबला. देन त्याने बॉलला पाहत असताना डाव्या हाताने आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलेला. मात्र आता थर्ड अंपायरला चेक काय करायचं तर जेव्हा तो उभा होता तो कुठे उभा होता. जर त्याने सीमारेषेच्या वरतून अथवा बाहेरून उडी घेतली असेल तर मात्र चौकार असेल. आतमधून जर उडी घेतली असेल तर जरूर कदाचित त्या धावा सेव्ह करण्यात येतील. पंचांचा निर्णय अद्यापही प्रलंबित. चांगला प्रयत्न मयूर दिवेकर कडून. TDPL सीझन 5. यस, धावा इथे सेव्ह केल्यात मयूर दिवेकरने. कॉमेंट्री बॉक्स मधून अगदी सँडी फुटाने देखील जोडले गेलेत, त्यांचंही स्वागत. हलक्या हाताने फक्त पुश केलं बॉलला. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग. संवेद कुठेतरी आता सेन्सिबल क्रिकेट. बाळा तरेच्या बॅटमधून फटके येत आहेत तर नो डाऊट. दुसऱ्या बाजूने जर मोठे फटके येतात तर त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे. आणि मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये धावा होत असताना सर आपण बघितलेलं आहे. त्यामुळे ही मॅच देखील स्कोरिंग होऊ शकते तशी प्रचिती आली आहे. बिकॉज महिपाल चावडाच्या अगेन्स्ट विकेट जरी आले असले तरी बाळाने जो अटॅक केलाय, 3 चौकार पहिल्याच P1 मध्ये आलेत. सुनीता स्मृती 11 टीमचे पुरस्कर्ते अर्थातच श्यामजी देशमुख साहेब आणि त्यांचे साथीदार दीपकजी सिंग यांनी पुरस्कृत केलेला संघ. 20 वरती 1. हो, मिड ऑफच्या अगदी बाजूने बाळाचा चांगला प्रयत्न होता, परंतु तितकाच चांगला प्रयत्न मिड ऑफच्या महिपाल चावडाकडून पाहायला मिळतोय. त्या दरम्यान 2 धावा घेतल्यात. किती सुंदर क्रिकेट संपूर्णपणे आपण या मैदानावरती अनुभवतोय TDPLच्या माध्यमातून. सीझन 5 अंतिम रचनेमध्ये क्रीडा रसिकांसाठी पर्वणी आहे सर. प्रत्येक जण, प्रत्येक फिल्डर देखील झोकून देतोय स्वतःला. मागच्या बॉलवरती धावा सेव्ह करण्यात आला. तिथेही महिपालला आपण बघितलं 2 ने. सध्याचा धावफलक 22. हो, चांगला प्रयत्न महिपाल कडून. वाट पाहिली कारण धीम्या गतीचा हा चेंडू होता. हलकासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न कौशल पाटील कडून. आणि किती उंचपुरा गोलंदाज आहे पहा. त्याचा एकतर जो रिलीज पॉइंट आहे तो एवढा उंचीचा आहे, तिथून जज करणं आणि आतमध्ये किती आणलं पहा चेंडू. वा, फिंगर रोल करत असताना फार बाहेरून आत आणलं, त्यामुळे बॅटर देखील संभ्रमात. 22 वरती 1. लोअर फुल टॉस बॉल पायात टाकला होता, ड्राईव्ह केलाय लॉंगांच्या दिशेने. बाळा तरेला कुठेही मुभा देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी कौशल पाटील या षटकात. मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितले P1 मध्ये 4 चौकार आले होते. मात्र इथे पूर्णपणे धावसंख्येला रोख लावली आहे, कारण पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 6
जिथे बाळ अटॅक करतोय. संवेद थोडासा सेन्सिबल दिसलाय, पण आता शेवटच्या बॉलवरती कदाचित बाउंड्री आली नाही, तो चान्स घेऊ शकतो. 23 वरती 1. हो फसवलाय, काय चेंडू टाकलाय, बाहेर काढला चेंडू लेफ्टी बॉल, लेफ्टी बॅटरसाठी. तो कौशल पाटीलने उंचपुरा हा गोलंदाज ज्या पद्धतीने त्याने लेफ्टी बॅटरीच्या विरोधात लेग कटरचा इथे वापर केला, अफलातून दर्जेदार. काय बाहेर चेंडू निघाला झपकन, तो मात्र कौशल पाटीलचा. सुपर बॉलिंग. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिलं षटक जरूर राहिलं बॅटिंग करणाऱ्या सुनीता स्मृती इलेव्हनच्या नावाने, कारण तिथे 17 आल्या, तर या षटकामध्ये आपण पाहतोय त्या फक्त 6 धावा. मला आठवतंय जे बॉलिंग युनिट जागृती स्पोर्ट्सचा पहिला डाव 4 ओव्हरमध्ये ज्या धावा होत्या, त्यानंतर जर आपण बघितलं तर 4 ओव्हरमध्ये 61 होत्या आणि लास्ट 2 ओव्हरमध्ये बॅटर्स देखील होते फक्त 17 धावा, ज्यामध्ये कमलेश होता आणि त्यानंतर भूषण पाटील. हे विशेष कौतुक भूषणचं आहे. ती फायनल आणि ही कौशल पाटीलची गोलंदाजी आणि त्याने घेतलेल्या हा विकेट, त्याच्या विरोधात लेफ्टी बॅटर आणि ते परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. भन्नाट वेग आहे, स्लोवर वनचा देखील चांगला मारा तो करतो. पुन्हा एकदा बॅटच्या टो एंडला बॉल लागून मात्र बाद झाला होता फलंदाज. बाळा तरेवरती आता सर्वांच्या नजर आहेत. 7 चेंडू 15 बाळा तरे. हो बॅटची कडा मागे शॉट तडम्याला कौशल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नाही. महिपाल पुन्हा एकदा 3rd ओव्हरमध्ये कंटिन्यू करतोय. सिंगलने ओव्हरची सुरुवात. करण सर 24 धावा सुनीता स्मृती 11 टीमच्या. एक सूचना आहे जी कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित काही दिवसानंतरच ग्रामीण प्रीमियर लीग तुम्हाला याच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये ज्या टीम्स आहेत त्यांचे ओनर्स आपण इथे उपस्थित असाल तर तुम्हाला लगेचच मंचाशी संपर्क साधायचे. महत्त्वपूर्ण सूचना आहे, ग्रामीण प्रीमियर लीगच्या आयोजकांकडून तुम्ही उपस्थित असाल, ओनर अथवा त्यांचे कोणी प्रतिनिधी, आपल्याला मंचाशी संपर्क साधायचा आहे. मागच्या ओव्हरमध्ये अगदी स्पीड ब्रेकरचं काम कौशल पाटीलने नक्कीच केलंय. जो धावांचा ओघ होता, तो धावांचा ओघ, तो प्रवाह थांबवण्याचं काम कौशलने नक्कीच केलंय. आणि आता महिपाल चावडा त्याच दृष्टिकोनातून देखील कामगिरी करतोय. संवेदवरती सर्वांच्या नजर आहेत, कारण लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये संवेद नेहमी आक्रमक राहिला होता. हो लॉंग ऑनला त्याच्या आक्रमकतेबद्दल चर्चा करत होतो. बॉल थेट पाठवलाय संवेद व्यवहारेने स्टेजवर. षटकार. जय श्रीराम या टीमची आवर्जून चर्चा झाली, गोलंदाजीची, बॉलिंग स्क्वॉडची, परंतु एक नजरेखालून आपल्याला टाकावं लागेल ते अर्थातच सुनीता स्मृती 11चे टॉप 3 फलंदाज सुनील केवने, त्याचबरोबरीने संवेद व्यवहारे आणि बाळा तरे. अतिशय आक्रमक आणि त्याने स्टार्टही खूप चांगला दिलाय. आता तर उशिराने पेटलाय संवेद, नाहीतर इतर मॅचेसमध्ये संवेदने सुरुवातीपासून आक्रमण केलंय. हो आडव्या बॅटने व्हॉट अ शॉट स्वीप, पॅरलल स्ट्रोक, मिड विकेटला अनोखा फटका संवेद व्यवहारेचा. षटकार. घेतलं इथे थेट पॅव्हलिनच्या दिशेने. षटकारासोबत आपण धावा पाहतोय सध्या वेगाने पुढे चाललेल्या आहेत. स्कोमोझॉन 36 धावा फलकावरती. क्लास बॅटिंग बाय संवेद व्यवहारे. तिसरं षटक चालू आहे. 36 धावांवरती 1 विकेट. सुनीता स्मृती 11 वर्सेस जय श्रीराम. संवेद आता आक्रमक झालाय. फलंदाजीचा एक चांगला व्यवहार त्याने मात्र जोडला आपल्या टीमसाठी. महिपालच्या विरोधात आक्रमण. हो पाय टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटेल का बाळा, परंतु नाही. आणि बाळा आणि संवेद मध्ये देखील कॉम्बिनेशन चांगलं जुळलंय. कॉलिंग असेल, त्याचबरोबरीने एकमेकांना सावरण्याचं काम असेल, अफलातून. नो डाऊट 2 षटकार आलेत.
सिंगल लगेच येते आणि सिंगल सोबत आपण स्कोरचा विचार केला तर धावा आपल्याला सध्या पाहायला मिळतात 37 वरती. चांगली धावगती आहे. प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला दाखवत असताना 84. चावडा थोडासा मागणं राहिलाय. आतापर्यंत 10 बॉल टाकलेत आणि 31 धावा त्याने खर्च केल्या त्या डावामध्ये. सदतीस वरती एक चौथं षटक महिपाल चावडा. थोडी थंडी देखील आता वाढलेली आहे. बाळातारेचा फटका ऑफ ड्राईव्ह वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने. शेवटच्या क्षणी मात्र चेंडू बरोबर अडवलाय. क्षेत्ररक्षक थोडा पुढे सरकला होता. TDPL ला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय अनंताजी पाटील आणि त्याचबरोबरीने आदरणीय मनोहरजी पाटील साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. एक लेजंड प्लेअर आहेत अनंताजी पाटील आणि एखाद्या स्पर्धेचं आयोजन करायचं असेल तर त्यांचं मार्गदर्शन असायलाच हवं. मॅनेजमेंटचे महागुरू आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालंय TDPL मध्ये. सहर्ष स्वागत. विजन मॅटर करतं सर आणि अनंताजी पाटील यांचं विजन आपण सर्वांनी बघितलंय. या ठिकाणी जरूर बॅटिंग टीमने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केले. ते मात्र ओव्हरस्टेपिंगसाठी कदाचित नॉन स्ट्रायकिंग यांच्या बॅटरने ते बघितलंय का तो शेवटपर्यंत पाहत होता त्या पायाकडे. अंपायर्स मात्र सांगतायत फेअर डिलिव्हरी आहे. बट सध्या त्याच डिसिजनला चॅलेंज करण्यात आला बॅटर्सकडून. चांगली बॅटिंग झाली आहे सर दोघांमध्ये. बाळा आणि त्याचबरोबर आपण पाहतोय तो हे दोघांनी चांगला फलंदाजीचा व्यवहार मात्र जोडलेला आहे. यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. डोंबिवली प्रीमियर लीग तुम्हाला नुकतीच पाहायला मिळाली. या आठवड्यामध्ये आपण ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग रजनीमध्ये तर दिवसभरामध्ये डोंबिवली प्रीमियर लीग पाहत होतो. आणि या स्पर्धेचे यशस्वी आयोजक जितेजी शेलार कंबालपाडा आणि त्याचबरोबर वाकणचं नामवंत खेळाडू जीत भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. स्क्रीनवरती तुम्ही पाहता उद्योगपती मनोहरदादा पाटील आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली क्रिकेटला एक वेगळी उभारी आपण पाहतोय. आदरणीय अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब यांची सावली म्हणून ज्यांना खऱ्या अर्थानं आपण संबोधतो त्या आदरणीय अनंतदादा पाटील यांनाही तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. आदरणीय गौरवजी म्हात्रे साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. स्पर्धेचे आयोजक जलपेजी भोईर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय गौरवजी म्हात्रे साहेबांचा सत्कार या TDPLच्या निमित्ताने करावा. TDPL शेवटचा दिवस, फायनल डे. सुपर 6च्या मॅचेस चालू आहे. सुपर 6 मधली शेवटची लढत आणि गौरवजी म्हात्रे साहेबांचा सत्कार जलपेजी भोईर यांच्या शुभ हस्ते मात्र इथे संपन्न होतोय. सहर्ष स्वागत साहेब. आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. आपले मनापासून आभार. अनेकांचं सहकार्य लाभलंय. 3 ओव्हर आत्तापर्यंत धावा झाल्यात त्या 39. 13च्या सरासरीने समवेत व्यवहार असेल. त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतोय की बाळातारे सुनीता स्मृती 11 या टीमसाठी बेधडकपणे मात्र फलंदाजी करतायत. बाळाचा नैसर्गिक खेळ तसा आहे आणि त्याने दाखवलं आला. बरोबर महिपालने जरी विकेट काढली असली दुसऱ्याच बॉलवरती सुनीलची अटॅक झालेला. दोन्ही ओव्हर्समध्ये आपण पाहतोय महिपालने धावा खर्च केलेल्या. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर त्याने 33 धावा खर्च केलेल्या. दोन्ही मागणे षटक राहिले. पण त्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं कौशल पाटीलला P2 मध्ये फक्त 6. हे नक्कीच मगाशी तुम्ही उल्लेख केलात. जितू शेलार अगदी आपल्या कॉमेंट्री बॉक्स समोरून गेले. आता ते मंचावरती उपस्थित आहेत. डोंबिवली क्रिकेट लीग आज संपन्न झाली. TDPL आज संपन्न होणार आहे आणि आता सर्वांच्या नजरा कारण याच क्रीडांगणावरती ग्रामीण क्रिकेट लीग देखील संपन्न होणार आहे आणि त्याची देखील तयारी चालू आहे. मगाशी आपण सूचना देखील दिली की संघ मालक असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. 3 ओव्हर 39 धावा समवेत व्यवहार आहे आणि बाळातारे अक्षरशः तुटून पडलेत या गोलंदाजांवरती. कितपत टार्गेट सेट करतील का अंदाज असेल? अंपायर तुम्हाला थांबायचं आहे. डिसिजन अजूनही आला नाही प्लीज. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे युवा नेतृत्व आपण पाहतोय. कुमार ऋषी अर्जुन पाटील यांच्यासाठी आगमन झालेलं. सुस्वागत. मग आपले GTC प्रेझेंट ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये मोठ्या संख्येने आज आपण मान्यवरांची उपस्थिती पाहतोय. VIP डाईस वरती देखील सर्व मान्यवर. क्वार्टर फायनल नंबर 3 मध्ये समीरजी सर आपण सध्या आहोत आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये सध्या आपण जर बघितलं जो मुलगा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळाला संदेश मोरे अगदी 30 सेकंदाच्या रीलसाठी
6 ते 8 तास संपूर्ण त्याची मेहनत आहे. वेगवेगळ्या अँगलने शूट तो काढत असतो आपल्या मोबाईलमध्ये आणि दररोज GTC ऑफिशियल पेजवरती त्याच्याद्वारे आपल्याला एक रील पाहायला मिळते. त्यासोबत कुणाल जिंद आणखी एक आमचा रील स्टार आहे, व्हिडिओग्राफी त्यांच्याद्वारे देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. थोडासा वेळ घेतला जातोय, क्रुशल डिसिजन, त्यामुळे हे प्रयत्नांशिवाय गत्यंतर नाही. प्रयत्न करावे लागतात, सराव करावा लागतो. तुम्ही रील्सबद्दल चर्चा केली. हे खेळाडू व्यावसायिक दर्जाचे खेळाडू, मोठमोठे खेळाडू, मगाशी केतन मात्रे खेळत होता, त्यांचा सराव किती आहे? 5-5, 6-6 तास कुठेतरी प्रॅक्टिस करतात दिवसभरामध्ये. त्यानंतर हे खेळाडू मोठे उदयास येत असतात. त्यांची प्रॅक्टिस, सराव हे फार महत्त्वाचं आहे. आणि रील्सच्या बाबतीत देखील तुम्ही उल्लेख केलात, हे खरं आहे की ते क्षणचित्र कॅप्चर करावी लागतात. मग त्यांना कुठेतरी कोलॅप करून व्यवस्थित करून मात्र कुठेतरी एक चांगली रील्स आपल्याला पाहायला मिळते. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओव्हर्सला सुरुवात करावी. असं म्हणतात ना की तुम्ही कधी जिंकले नाही असा सराव करा आणि तुम्ही कधी हरले नाही असं परफॉर्म करा. हे प्रत्येक खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळते आणि ते डेडिकेशन प्रत्येक जण देतोय. सुपर 12ला कालच्या लढती देखील अप्रतिम आपण एन्जॉय केल्या आणि आज थर्ड क्वार्टर फायनल. या अगोदर एक सुपर ओव्हर देखील आपण बघितली आहे. मागचा सामना देखील तितकाच रोमहर्षक होता आणि या मॅचची सुरुवात आहे. इथे बाळा आणि त्याचबरोबर संवेद व्यवहाराने चांगला व्यवहार करत असताना धावा जोडलेल्या आहेत. 39. फोर्थ ओव्हर कौशल पाटील. बॅकफुटला इथे कट करत असताना कवसला फील्ड डीप मध्ये होता. सिंगल तर सहजरित्या आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट दोघांकडून आपण पाहतोय, बिकॉज जसा बॉल येतोय तसं दोघे खेळत आहेत. हे दोन गोलंदाज ज्यांची शैली मला एक खरोखरच संभ्रमित करणारी वाटली, ते अर्थातच एक भूषण पाटील ज्याने मागच्या मॅचमध्ये उंचपुरा गोलंदाज परंतु साईड आर्म, आणि हा देखील गोलंदाज उंचपुरा गोलंदाज आहे परंतु रिलीज पॉईंट थोडा खाली आहे. हाय आर्म पण म्हणता येणार नाही, रिलीज पॉईंट थोडा खाली आहे आणि त्याचा फायदा कटरने बरोबर करून घेतो. त्यामध्ये एक नाव ऍड करेन, खारबावचा रिषभ काटे जो रॉंग फूट टाकत आहे, त्यामुळे तो देखील थोडासा संभ्रमात पाडतो बॅटर्सला रनवेमध्येच. आत आला होता बॉल, बाउन्सर होता, चांगला परकट केला, थर्ड मॅन धावतोय, थोडासा लांब राहिला बॉल. फर्स्ट बाउन्स वरती त्या ठिकाणी आतमध्ये ढकलून तर दिलं. 2 धावा, थर्डचा कॉल आहे संवेदचा, पोहोचलाय. गुड रनिंग. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच रनिंग आपण पाहिली. कमलेश पाटील जेव्हा धावांची जमवाजमव करायची होती तेव्हा सिंगल्सला डबलमध्ये त्याने कन्वर्ट केलं आणि मला असं वाटतं 6 वेळा तो डबल्स धावला. हे किती महत्त्वाचं आहे, कारण केतन मात्रे विस्फोट करून गेला होता. जे रनरेट आपण म्हणतो ना हायर होतं, त्याला कुठेतरी कमी करण्याचं काम केतनने केलं होतं. मॅच चालू ठेवण्याचं काम जे म्हणाला कमलेश पाटील, हा आतमध्ये आला होता चेंडू. बाळा तरेला कुठेतरी असं वाटते की ठाऊक आहे की कशा पद्धतीने गोलंदाजी होणार आहे. ओहो, पडलाय बॉल, बाउन्स आणि पूर्णपणे किती बाहेर निघतोय. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा कौशल्य असाच टाकला होता आणि इथे पहा बॅटचा फेस जरूर शेवटच्या क्षणाला उघडलाच होता, पण किती फिरलाय बॉल. जणू काही टेस्ट मॅच चालू आहे. एखाद्या लेफ्टी चांगल्या बॅटरला मात्र इथे बीट केलंय, चकमा दिला अक्षरशः. हा फास्टर बॉलर नाहीये, स्पिनर सारखा बॉल बाहेर काढतोय कौशल पाटील. बॅटरची फुटवर्कची टेस्ट घेणाराच बॉल होता कौशलचा. सुपर. 43 चौथं षटक मार्गस्थ आहे. कौशल पाटील आतापर्यंत 4च दिल्यात. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू फुल्लर लेनचा होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संवेदला थांबवण्याचं काम कौशल पाटील नक्कीच मात्र इथे करतोय. पहिला सामना सुपर ओव्हरचा झाला. TDPL सीझन 5 पहिली सुपर ओव्हर झाली, त्यामध्ये चॅलेंज स्पोर्ट्स हा संघ पवन केनेचा संघ जिंकला. मागची मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली. कमलेश पाटील जागृती स्पोर्ट्सला जिंकून दिलं. आता हा तिसरा सुपर 6चा सामना. हो हो हो, पिकअप शॉट, पाठला बॉल पाठवला फाईन लेगला, जसा आला तसा सीमा पार गेला, षटकार. आलाय थोडासा थांबला, लेगस्टम्पला जसा बॉल, जबरदस्त हिट आणि या 6 सोबत सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 49 धावांचा. वेग मात्र कुठेही कमी झाला नाही सर. कौशल्य आलाय आणि त्याच्या अगेन्स्ट आता 5व्या बॉलवरती षटकार. हे षटक देखील आतापर्यंत 10 धावांचे. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला जरूर फिल्डर चान्स घेतली डायरेक्ट हिटसाठी. डायरेक्ट हिट मिस झालाय, मागून येईल बॅकअप, मात्र पहिली धावच्या वेगाने धावलाय. सेकंडसाठी त्यांना अटेम्प्ट करता आलं नाही. सिंगल सोबत या ओव्हरचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ संपला. 1 विकेटचं नुकसान आणि बॅटिंग करत असताना सुनीता स्मृती 11
50 ला 1. TDPL बद्दल आपण चर्चा करत होतो. TDPL सीझन 5 हा टॉप यू आणि 5ला बॉल जसा आला तसाच फेकून दिला तो, मात्र फाईन लेगला षटकार समवेतचा. खतरनाक फलंदाजी दोन्ही फलंदाजांनी केले. TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग हे जिल्ह्याची स्पर्धा आहे. मगाशी जसा उल्लेख केला की 7 तालुके या जिल्ह्यामध्ये आहेत आणि या 7 तालुक्यातील खेळाडूंना प्राधान्य देण्याचं काम, संधी देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच करण्यात आलेलं आहे. हे 5वं सीझन आहे. GTCची संपूर्णपणे टीम जलपेजी भोईर आणि समवेद व्यवहारे अगदी 20 चेंडूंमध्ये 47 नाबाद इनिंग त्यांनी मात्र साकारली होती. पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये 7 चेंडू 6, तिसऱ्या मॅचमध्ये 5 चेंडूंमध्ये 16 धावा त्याने कुठल्या होता आणि आत्ताच्या मॅचमध्ये 11 चेंडू 24 धावांवरती तो मात्र समवेत खेळतोय. चांगली फलंदाजी केली समवेदने. 3 मॅचमध्ये ही मॅच पकडून सध्या तरी तो नॉट आउट आहे. चांगला खेळ आपण पाहतोय आणि 4 ओव्हरमध्ये 50, एकच विकेट पडलेत. विकेट 9 हातामध्ये. सुहास आपण बघितला तर मागचा काही मॅचेसमध्ये फार लवकर यायचा गोलंदाजीसाठी, पण आता त्याने कंप्लीट केलं. महिपाल चावडाचा स्पेल, त्यासोबत कौशलचा स्पेल कंप्लीट केला. 5th ओव्हरमध्ये तो आलाय. पहिल्याच दिवशी ज्याने अर्धशतकी खेळी केली होती. 50 आपल्याला पाहायला मिळाली होती सुहासकडून. गोलंदाजी चांगली केली होती. कॅप्टन आहे जय श्रीरामचा 5व्या ओव्हरमध्ये. महिपाल चावडाच्या विरोधात जेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये करण सर धावा आल्या तेव्हा असं वाटलं की कदाचित सुहास पवार येईल 3rd ओव्हरला. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, मागे थर्ड मॅनने अटेम्प्ट केलाय पण बॉल निघालाय मागे. लॉंग स्टॉपला चेस मोठी आहे, नाही अडवू शकला फिल्डर. अंपायरचा सिग्नल वाईड आणि येतोय चौकार. आता या वाईट +4 ने नक्कीच मिळालाय. 5 धावा अतिरिक्त स्वरूपात मात्र जोडल्या जातील सुनीता स्मृती या टीमच्या खात्यामध्ये. फार महत्त्वाचे आहेत या धावा आणि आज आपण संघर्ष पाहिलाय. प्रत्येक धावेसाठी संघर्ष पाहिलाय आणि या मोफतच्या धावा मिळाल्यात त्या सुनीता स्मृती या संघाला. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग आणि कॉट अँड रोल. विकेट येते महत्वपूर्ण क्षणाला, कारण सेट बॅटर संवेद व्यवहारे 24 धावांची इनिंग साकारून बाद. मॅन फ्रॉम खारीगाव व्यवहारे सेन्सेशनल बॅटिंग केली सर. कॉपी बुक स्टाईल फटके त्याच्या बॅटमधून आपण बघितले. मी म्हणेन सुहासला 3rd ओव्हरमध्ये यायलाच पाहिजे होतं का, कारण 3rd ओव्हर ऑलरेडी महिपालच्या पहिल्या ओव्हरमध्ये 17 गेल्या होत्या आणि महिपाल 3rd ओव्हरमध्ये जेव्हा आला तिथेही 16 गेल्या होत्या. विश्वास दाखवायला हवा होता सुहास पवारने आणि तो स्वतः कर्णधार देखील होता. 3ऱ्या षटकात आला असता तर कदाचित एक षटक तो आपल्या नावावरती एक्स्ट्रा करू शकला असता, परंतु शेवटी जर तरला कुठेही महत्त्व नाहीये. 55 वरती 2, नुकताच एक विकेट गेले. संवेद व्यवहारे मात्र इथे माघारी परतलाय. सचिन मैदानात दाखल झालाय. सचिन केवणे मगाशी सुनील केवणे होता. ढवळेपाडाचा हा खेळाडू आहे. सुहास पवार पहिला चेंडू वाईट +4 असे एकूण 5 धावा अतिरिक्त स्वरूपात आल्या. शेवटची अगदी म्हणजे 11 चेंडू बाकी आहेत. धावा झाल्यात 55. मागच्या मॅच प्रमाणे मला असं वाटतं या मॅचमध्ये देखील धावसंख्या नक्कीच पाहायला मिळेल. लेफ्टीला रिप्लेस लेफ्टीनेच केलेले पवार. आत येणारा बॉल, ताकद जरूर आपण पाहतोय पण फटका फसलाय. काऊ कॉर्नरला चांगला झेल. सचिन आलाय आणि सचिन आता जाईल. 55ला 3. सुहास पवारचा खास करून म्हणजे आता लेफ्टी बॅटर आहे आणि त्याच्या विरोधात बघा एक अँगल बनून, म्हणजे जो अँगल लेफ्टी बॅटरसाठी बाहेर निघून चाललाय चेंडू, त्या अँगलच्या विरोधात ऑन साईडला मारणं थोडं कठीण काम आहे. तो अँगल कट करत फोर्सफुली फटका खेळणं कठीण काम आहे. त्या कारणास्तव 2 विकेट आत्तापर्यंत लेफ्टीचे घेतलेत. कधी कधी आपण असं म्हणतो की लेफ्टी वर्सेस लेफ्टी बॉलर असल्यानंतर त्याला फायदा मिळतो, परंतु आपल्या अँगलचा एक चांगला वापर सुहास पवारने मात्र नक्कीच केलाय. व्हाईटचा चौकार पहिल्या बॉलवरती आला होता, त्यानंतर लागोपाठ 2 विकेट काढलेत आणि आता कर्णधार येतोय सुनीता स्मृती या संघाचा. प्रीते जोशी मॅन फ्रॉम बाळकुम.
गरज आहे पार्टनरशिपची. बाळा ऑलरेडी सेट आहे पण त्याला स्ट्राईक नाही मिळाली. सेट बॅटर सौवेद आउट झालाय. त्यानंतर आपण बघितलं सचिनला, तो देखील आउट झाला. आतापर्यंत 2 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्या सीझन 5 मध्ये. विशाल निघोट, देन रोहित पाटील आणि आता पाहूयात सुहास पवार करतोय का. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट वन्स अगेन कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. कॉटन बॉल, सीझन 5 ची 3री विकेट हॅट्रिक जय श्रीरामचे कॅप्टन सुहास पवार कंप्लीट करतात. 55ला 4. जी चर्चा सातत्याने आपण करतोय, 3ऱ्या ओव्हरमध्ये सुहास पवार ॲज अ कॅप्टन, स्वतः कॅप्टन असताना देखील गोलंदाजीसाठी का आला नाही याची चर्चा अद्यापही मला असं वाटतं प्रेक्षकांमध्ये देखील चालत असेल. परंतु सुहास पवारने 3री विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. पहिली विकेट जी सौवेद व्यवहारीची आली होती, आडवा बॅटने समोर मारण्याचा प्रयत्न होता, बॅट फिरली, मिस टाइम. देन त्याने स्वतःही कॅच पकडली होती मिड विकेटला. त्यानंतर आपण जयेश जयस्वालला जरूर बघितलं, त्याने कॅच पकडली होती जेव्हा सचिन केवणे बाद झाला. आणि इथे सॉफ्ट डिसमिसल, बॅटचा चेहरा बंद करण्याचा प्रयत्न होता. खरं तर त्याला शॉट मिड विकेटला टाकायचं होतं बॉलला, पण नाही जमला, वेट खेळला आणि कॉट अँड बोल्ड सुहासने कॅच पकडून विकेट हॅट्रिक तर कंप्लीट केली आहे. पाहूया डबल विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते का. बॅकफुटला कट केला, शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत. असा बॉल बाहेर निघत होता, बॅट आली, सिंगलने बाळतरेला आमंत्रण होतं. 56 धावा. कारण सर मागच्या मॅचचा देखील आपण थोडा लेखाजोखा पाहिला. 4 ओव्हरमध्ये SSC डोंबिवली टीम देखील अग्रेसर होता, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नाहीत. कमलेश पाटीलनं 10 का 11 दिल्या, त्यानंतर 6 आल्या, 17 झाल्या. आताही चित्र तेच पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये 3 विकेट आणि 6 दिल्यात सुहास पवारने. मिस टाइम आहे, शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत आणि कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणारा झेल इथे सुटलाय. सुहास पवार नाराज आहे. 4 ओव्हरमध्ये धावगती चांगली होती. या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती वाईटचा चौकार गेला, देन विकेट हॅट्रिक. आणि आता आपण इथे जर बघितलं तर 2 सिंगल देखील आपल्याला पाहायला मिळतात. कॅच पकडायची होती, सोपी कॅच सुटली. कॅच कोणाची होती? प्रीतम बारी, या टीमचा आयकॉन. बाळा तरेचा झेल होता आणि बाळाही तेवढाच आक्रमक आहे. जवळजवळ 12 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येवरती तो खेळतो आणि बाळाचा झेल सुटल्यानंतर किती विस्फोटकता तो धारण करतो हे प्रत्येकाला ठाऊक आहे. लास्ट मॅच आपण सर्वांनीच बघितली आहे. अटॅकिंग मोड ज्याने ऑन केला आणि जबरदस्त फटकेबाजी. प्रोजेक्टेड स्कोर 71 दाखवते, त्यापेक्षा पुढे पोहोचण्याचा सध्या तरी प्रयत्न असेल सुनीता स्मृतीच्या या दोन्ही बॅटर्सचा. चान्स आहे आता. यावेळेला कॉल दिला विकेट किपरने. डाऊन दी बॉल, वेल जज कॅच, 1 मोर विकेट डाऊन. पहिल्या बॉलवरती वाईटचा चौकार, विकेट हॅट्रिकसह 4 विकेट काढल्या आणि धावा फक्त खर्च केलेल्या 7 ओव्हरमध्ये सुहास पवारने मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट केलंय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 57 धावा, 5 विकेटचं नुकसान. नाराज देखील होता तो आपल्या साथीदारावर, कारण या अगोदर देखील एक झेल सुटला होता. खरं तर पहिल्याच जेव्हा त्याने बाद केलं संवेद व्यवहारेला, तेव्हा त्याचे ॲग्रेशन खरोखरच पाहण्यालायक होते. कारण व्हाईट बॉलचा जो चौकार आला तिथे थोडी मिसफील्ड झाली, तेव्हाही तो नाराज होता. परंतु त्या नाराजीचे सूर त्याने गोलंदाजीमध्ये जे दाखवले, संवेदची ही विकेट स्वतः त्याने झेल घेतला. त्यानंतर सुनील मॅच लावते सुरुवात. शेवटच्या षटकात मात्र गोलंदाजीसाठी आलाय. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय आणि कॉटन बॉल, विकेट हॅट्रिक. सुहास पवारने मात्र ते कंप्लीट केली.
आणि त्यानंतर विकेट किपरने शेवटच्या चेंडूवरती वेल जज कॅच घेत त्या ओव्हरमध्ये 4 विकेट घेतल्या त्या सुहास पवारने. गिरीश बोहरा आलेले आहेत लास्ट ओव्हर आपण पाहतोय. बहात्तरेकडे स्ट्राईक आहे, मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे त्याच्याकडून. सेट बॅटर आहे, 12 बॉलमध्ये 22 बनवल्यात. कॅच ड्रॉप झाली आहे त्याची आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर बाळाला आपण लास्ट मॅच मध्ये बघितलं होतं. ही मॅच पहिला वाईड आलाय गिरीश बोहरा. मिडॉनकडे बॉल चाललाय, डीप मधून फिल्डर फार वेगाने डबलचा कॉल आहे. धावतात फिल्डर देखील आणि बॅटर देखील. 2 धावा. 4 ओव्हर पर्यंत बाळा तारेकडे चांगली स्ट्राईक होती वन डाऊनला जेव्हा तो पोझिशनला आला, परंतु 5व्या षटकामध्ये त्याच्याकडे एवढी स्ट्राईक न आली आणि मागच्या ओव्हरमध्ये जे स्पीड ब्रेक लावण्याचं काम केलं सुहास पवारने, खास करून मागच्या मॅच सारखंच या मॅचमध्ये शेवटच्या षटकात होईल. बॅटिंग ऑर्डर खोलवरती आहे, पण कोलॅप्स आपण बघितलं लास्ट ओव्हरमध्ये. 4 विकेट काढले होते पवारने. एज होती थर्ड मॅन कौशल स्ट्रायकिंग एंडला. मला असं वाटलं की आता तो डायरेक्ट हिटला चान्स घेतोय, बट त्याने नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला. सिंगल. हे करण सर, अगदी हे क्रिकेटचं मैदान आहे, परंतु फुटबॉलच्या मैदानावरती तुम्ही डिफेंडर, मिडफिल्डर, त्यानंतर अटॅकर, तेच महत्त्वाचं आहे. अटॅकरने गोल करणं, फिनिश करणं फार महत्त्वाचं आणि ते फिनिश लाईनला आल्यानंतर मात्र फलंदाज थोडी कुचकामी काम करताना मागच्या मॅचमध्ये देखील आणि या मॅचमध्ये देखील 61 वरती 5. फुल लेन जरूर बॅटचा खाली लागला मिड विकेटला. फार वेगाने बॉल गेलेला. ओहो, जा वेगाने फिल्डर आला होता. बॉलला उचलून थ्रो करणं थोडंसं कठीण झालं. मयूर दिवेकर ऍक्शन मध्ये. ओव्हर थ्रो वेळ तिकडे घेतला. थर्डचा प्रयत्न आहे आणि अंपायरने आता टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. थर्ड अंपायर जरूर वेळ घेतील, पण यानंतर या मॅच नंतर फायनलला क्वालिफाय होण्यासाठी आपण 3 टीम्स मध्ये बॉल आउट पाहणार आहोत. सो दोन्ही टीम्स रेडी राहा. आपण चॅलेंज स्पोर्ट्स, त्याचबरोबरीने जागृती स्पोर्ट्स आणि या मॅच मधला विनर. या मॅच नंतर आपण 3ही संघांमध्ये बॉल आउट पाहणार आहोत. 6 बॉल चान्स असेल 6 बॉलची तुमच्याकडे. टाय झालं तर पुन्हा तुम्हाला चान्स मिळणार आहे. जे काही नियम आहेत ते पुन्हा आम्ही तुमच्या समोर आणू. ही मॅच जशी होईल, ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. थ्रो फार लेझी होता सुहासचा, बट इथे बॅट पाहूया ती हवेत ड्रॅग झाली आहे, पण ती पॉपिंग क्रीज मध्ये कधी आली आहे आणि बेल्स आणि स्टंपचा संपर्क कधी तुटलेला आहे. बॅटर आउट, फलंदाज बाद. सुहास पवारने जबरदस्त बॉलिंग केली, कारण जी चर्चा जरूर झाली चावडाच्या अगेन्स्ट धावा गेल्यानंतर थर्ड ओव्हर मध्ये तो का आला नाही, पण जेव्हा तो आला धावसंख्येला पूर्णपणे त्याने रोख लावली. 4 विकेट या मॅच मध्ये आपण पाहतोय. 5व्या षटकामध्ये जेव्हा तो आला होता आणि त्याचा स्टार्ट पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये 2 षटकांचा स्पेल त्याचा राहिला. 2 विकेट 90 धावा. सेकंड मॅच मध्ये वाशी इंडियन्सच्या अगेन्स्ट 1 विकेट 12च्या सरासरीने जरूर 24 खर्च केला, पण थर्ड मॅच मध्ये अर्जुन 11 टायगर कालच सुपर 12ला जर आपण बघितलं तर 1 विकेट आणि 2 ओव्हर मध्ये इकॉनॉमिकल फक्त 8 धावा. वाईड यॉर्कर गाइडेड मिसाईल प्रमाणे डॉट बॉल. बॅटिंग टीमने आता जरूर अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. रिव्ह्यू. ऑप्शनचा फार बाहेर बॉल होता आणि बाळाला आता रेंज मध्ये बॉल दिले नाहीत. लास्ट ओव्हर मध्ये आपण पाहतोय गिरीश बोहराला पहिला वाईड आला, त्यानंतर डबल, सिंगल, देन रनआउट 2+. अक्षय तेटे नवीन बॅटर देखील ऑफ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. लास्ट मॅच पहिल्या डावामध्ये जे घडलं होतं ते सध्या तरी घडतंय समीर सर, बिकॉज 4 ओव्हरमध्ये 61 होत्या अँड देन 17 आल्या होत्या. इथे देखील तसंच समीकरण काहीतरी वाटतंय. ही चर्चा आपण मगासपासून देखील करतोय. शेवटचं षटक चालू आहे, कितपत टार्गेट सेट केलं जाणार. मागच्या मॅचमध्ये मोठ्या धावांचा पाठलाग झाला होता. केतन मात्रेने सुरुवात चांगली करून दिली होती आणि त्यानंतर कमलेश पाटीलने ती विजयाची मुहूर्तमेढ मात्र रोवली होती. चला मॅच चालू करा. ऑलरेडी रिव्ह्यू पहिला त्यांचा अनसक्सेसफुल होता, दॅट्स वाय हा रिव्ह्यू ग्राह्य धरला जाणार नाही. पुन्हा वळत आपण मॅचच्या दिशेने. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 63. 63 धावा धावा फलकावरती. बोरा ऑन साइडला बॉल चालला, मिड ऑनला चेस करत लॉंग ऑन कडे. पहिली धाव तेटेने फार वेगाने, डबलचा कॉल आहे. दोघेही मधोमध. दोघे आता एकाच एंडला. बाळाला स्ट्राईक द्यायचं, त्यामुळे अक्षय आता विकेट सॅक्रिफाईस करेल. 1 more विकेट डाऊन. 64 for 7.
4 ओव्हरमध्ये धावा टोटल होत्या या टीमच्या 50 आणि त्यानंतर 5व्या षटकामध्ये आला सुहास पवार ज्याने विकेट घेतल्या 4 आणि आता अंतिम षटकामध्ये देखील गिरीश बोरा 5 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा दिल्यात. हाच तो गिरीश आहे ज्याने कव्हर्सला एक झेल सोडला होता. सुहास पवारच्या ओव्हरमध्ये थोडा दबाव होता. मागच्या मॅचमध्ये देखील कमलेशने झेल सोडला, सामन्याला जिंकून दिलं. गिरीश बोरा देखील आपल्या टीमसाठी चांगलं काम करतोय लास्ट ओव्हरमध्ये. फिनिशिंग टच पाहिजे बाळातरे. शेवटचा एक बॉल आहे. बोरा खोला टाकलाय, क्रीज सोडली, चान्स घेतले रनसाठी, बट इथे ते विकेट. बाळाच्या शेवटच्या बॉलवरती 64 ला डाव संपलाय. 8 विकेट पडले सुनीता स्मृती 11चे आणि 65 धावांचं टार्गेट ठेवलेलं. आता ते बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये जय श्रीराम या संघासमोर. वळत आपण मंचावरती काही मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. टीडी बेलच्या मुख्य व्यासपीठावर आता आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. टीडी बेलच्या मुख्य व्यासपीठावर आपण सगळेजण एकत्र इथे जमलेलो आहोत आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस क्रिकेट संघटना शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने एक मोठी स्पर्धा ग्रामीण प्रीमियर लीग 24 तारखेपासून 28 नोव्हेंबर पर्यंत याच क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगणार आहे आणि त्याच्यामध्ये 16 संघ मालक आहेत आणि 16 संघ मालक अशा प्रमाणे असतील. आदित्य 11 काटई संघ मालक आहेत काशीनाथ पाटील. आयकॉन खेळाडू आहेत त्या लीग मध्ये विवेक शेलार. दीपक दादा प्रतिष्ठान महेंद्र मात्रे संघ मालक आहेत. आयकॉन खेळाडू आहे ओमी केनी. योगेश स्मृती खिळकाळे रवी वायले संघ मालक आहेत. मनीष कोळेकर पांड्या हा त्यांचा आयकॉन खेळाडू आहे. तन्मय प्रतिष्ठान टिनू बेडेकर आयकॉन खेळाडू आहेत. अर्जुन बांगर बोरशेती. क्रिश 11 हा रवी मात्रे साहेबांचा संघ आहे आणि आयकॉन खेळाडू आहेत पवन केने. त्यानंतर रियांश 11 काटे राहुल शेठ चौधरी यांचा संघ आहे. आयकॉन खेळाडू आहे योगेश मात्रे बुग्या. त्यानंतर सोनू मोनू 11 उमेश पाटील हे संघ मालक आहेत आणि आयकॉन खेळाडू आहे योगेश भालेकर. हर्ष 11 अरविंद वत्रे काका यांचा संघ आहे. करण धुळे या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत. अर्जुन 11 डायगर डॉक्टर संदीप पावशे यांचा संघ आहे. आयकॉन खेळाडू आहे विनीत माळी मानकोली. तिसाई मसोबा 11 हरेश भोईर यांचा संघ आहे आणि अक्षय थेटे या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. पियुष मीत 11 मनोहर पाटील यांचा संघ आहे. विकी भोईर या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत. VTS टर्फ 11 तुषार पाटील हे संघ मालक आणि प्रितेश पाटील त्यांचे आयकॉन खेळाडू आहेत. आयन्श ईश्वरी 11 आकाश भोईर. नितीन फुलोरे हे संघ मालक आहेत. भावेश पवार गोरसई हा खेळाडू या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. अंश 11 प्रमोदजी मडवी हे संघ मालक आहेत. श्रवण डोंगरे या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत. श्रवण ग्रुप 11 धर्म अलिमकर कुणाल पाटील विशाल पाटील आणि रवी साळुंके हे संघ मालक आहेत. तर सूरज केने भावळेचा हा खेळाडू या टीमचा आयकॉन आहे. 16वा संघ नमन जिशा 11 दिनेश पाटील आयकॉन खेळाडू आहेत. सूरज केने गोरसे. तर असे 16 संघ या GPL मध्ये 24 तारखेपासून 28 नोव्हेंबर पर्यंत याच क्रीडांगणावर खेळतील. 5 मिनिटांनंतर हा सामना इथे सुरू केला जाईल.
आता GPLचा आयकॉनच्या बाबतीतचा रूल मी तुम्हाला क्लिअर करतोय. आता जे 16 संघ मालक आणि 16 आयकॉन खेळाडूंची नावं मी इथे वाचून दाखवली. हे जे आयकॉन खेळाडू आहेत यापैकी जर कुठलाही खेळाडू मैदानामध्ये खेळला आणि त्याच्यानंतर तो इथे उपस्थित राहिला नाही तर त्या टीमला विदाऊट आयकॉन खेळावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 24 तारखेच्या अगोदर तुम्हाला सर्व आयकॉन कन्फर्म करायचे आहेत आणि त्यानंतरच तुमची ही लीग इथे सुरू होईल आणि त्याच्यामध्ये ते सर्व खेळाडू खेळू शकतात. तर हे सगळे नियम आहेत. उद्या या संपूर्ण स्पर्धेचं ऑक्शन केलं जाणार आहे. 4 वाजता ठीक आहे ऑक्शन ला सुरुवात होईल. आणि आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, 2 इथे ट्रे तुम्हाला पाहायला मिळतात. 2 ट्रेमध्ये एका बाजूला संघ मालक आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याच परिसरातला आयकॉन खेळाडू आहे आणि कर्णधार. येस, तर आयकॉन डिसाइड आहेत संघ आणि त्याचबरोबर कर्णधार. आता हे जे कर्णधार आहेत हे चिठ्ठीतून तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे हा देखील एक वेगळा कॉन्सेप्ट आहे या GPLचा. कुठला चॉईसवाला कर्णधार नाही आहे, हे चिठ्ठीतून तुम्हाला मिळणार आहेत. चला तर आता सुरुवात करूया या ड्रॉची. जलपेश भोईर, मिस्टर GTC, एक त्या ट्रेमधून चिठ्ठी घ्या, एक याच्यातून एक चिठ्ठी घ्या. 16 चिठ्ठ्या आहेत. एका बाजूला संघाचं नाव, एका बाजूला कॅप्टन. दीपक दादा प्रतिष्ठान आणि दीपक दादा प्रतिष्ठान या टीम मध्ये खेळेल केतन म्हात्रे वाकळण. कॅप्टन झालाय केतन म्हात्रे, दीपक दादा प्रतिष्ठान या संघाचा. नेक्स्ट ऋषी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण चला आता दुसरी टीम आणि पाहूया कॅप्टन. दुसरी टीम आहे VTS रिअल टफ, तुषार पाटील आणि कॅप्टन आहेत रवींद्र संते कोळेगाव. आपला अभिमान, या परिसरातील इंडियन डिसेबल क्रिकेट मधलं एक मोठं नाव. कॅप्टन रवींद्र संते आलेलात, आपलं सहर्ष स्वागत. यानंतर प्रमोद मडवी सर, आपल्याला विनंती आहे 2 चिठ्ठ्या त्या ट्रेमधून एक आणि या ट्रेमधून एक, कोणतीही. चला पाहूया आता पुढची टीम कुठली आहे. कर्णधार आहे विराज मुंडे आगासनचा आणि पाहूया कुठल्या संघाचा तो कॅप्टन होतोय. योगेश स्मृती 11 रवी वायले यांच्या संघाचा कॅप्टन आहे विराज मुंडे. चला आता पुढचा ड्रॉ. तेजस पाटील यांना मी विनंती करतोय, आपण दोन्ही ट्रे मधून एक एक चिठ्ठी घ्यायची आहे, संघ आणि कॅप्टन. संघ आहे आयन्स ईश्वरी 11, आकाश भोईर यांचा संघ आहे आयन्स ईश्वरी आणि सिद्धू पाटील वाडेकर हे कॅप्टन असतील आकाश यांच्या टीमचे. नेक्स्ट मी जितू शेलार यांना आमंत्रित करतोय. DPLचं सक्सेसफुल आयोजन डोंबिवली प्रीमियर लीगचं नुकतंच संपन्न झालंय. जितू शेलार कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेमध्ये पदाधिकारी देखील ते आहेत. चला तर आता पाहूया संघ मालक आणि टीम कुठली आहे आणि कॅप्टन कोण आहे. कॅप्टन आहे अनिकेत पाटील सोनारपाडा आणि संघाचं नाव आहे रियांश 11 काटे. राहुल शेठ चौधरी यांचा संघ आहे. यानंतर अजय पाटील, नुकताच ठाणेश्री हा पुरस्कार ज्या बॉडी बिल्डरने जिंकला आणि निळजे गावाचं नाव नाही तर या परिसराचं नाव आज चर्चेमध्ये आहे अजय पाटील यांच्यामुळे बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पाहूया टीमचं नाव आहे क्रिश 11 देसाई. रवी शेठ म्हात्रे यांचा संघ आहे आणि त्या टीमचे कॅप्टन आहेत सौरभ म्हात्रे खार्डी. धन्यवाद अजयजी. नेक्स्ट या विशाल दादा, विशाल पवार
यांच्या शुभ हस्ते आपण आता ड्रॉ करणार आहोत. जुजेरबाई, ऋतिक पाटील वडवली आणि संघाचं नाव तिसाई मसुबा. अब आइए जुजेर भाई, आपके दस्ते मुबारक यहाँ पर हम करने जा रहे हैं ड्रॉ. वो ट्रे से आपको एक एनवेलप उठाना है, ये ट्रे से एक कोई भी आप उठा सकते हो. यस, हाँ यहाँ से एक. यस, थैंक यू. रोहित पाटील कॅप्टन आहेत नागाव आणि टीमचं नाव हर्ष 11 नांदिवली. नेक्स्ट इमरान भाई, आपको आना है. आइए इमरान भाई, दोनों ट्रे से आपको एक एक एनवेलप उठाना है. यस, थैंक यू. यस, अब आप उसको ओपन कीजिए. कैप्टन नेम इज हर्षद ठोमरे कोनी एंड टीम नेम इज नमन जीशा 11. दिनेश पाटील यांचा संघ आहे. थँक्यू सो मच इम्रान भाई. केतन पाटील यांना आता मी विनंती करतोय, निळजे गावाचे एक स्टार खेळाडू, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आता आपण हा पुढचा ड्रॉ करतोय. कॅप्टन अँड टीम. हा एक आता टीम आली आहे. आता कॅप्टन येईल. श्रवण ग्रुप निळजेचीच टीम आहे, आपलीच टीम आहे बोलतायत. आणि आता अमोल पाटील सोनारपडा हा कॅप्टन आहे श्रवण ग्रुप. थँक्यू सो मच. यानंतर जीत भोईर यांना आपण विनंती करूया, पुढील ड्रॉ आपण करावा. जीत देखील आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेमध्ये पदाधिकारी आहेत, प्युअर क्रिकेट यासाठी सक्रिय आहेत. फक्त 2 मिनिटं घेतो तुमच्या, आणि त्यानंतर लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. कमलेश पाटील वडवली कावा आणि संघ आहे हंश 11. प्रबोध मडवी यांचा संघ आहे. यानंतर मनोहर पाटील साहेब, आपल्याला विनंती आपण या ड्रॉ मध्ये सहभागी व्हावं. दोन्ही ट्रे मधून एक एक. यस, थँक्यू मनोहरजी पाटील. मनोहर पाटील वडवली यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करतोय. टीमचं नाव आहे सोनू मोनू 11 मातारडी, आणि कॅप्टन आहेत नितेश पाटील निळजे. यानंतर केतन मात्रे याला मी विनंती करतोय आपण ड्रॉ करावा. विजय पवार कॅप्टन आहेत आडिवलीचे, आणि संघ आहे तन्मय प्रतिष्ठान. यानंतर राज पाटील, आपल्याला विनंती आपण या, आपण देखील हा ड्रॉ करावा. राज पाटील, पाहूया कुठले संघ मालक आणि कुठला कॅप्टन असणार आहे. काटेगावचे खेळाडू राज पाटील. जितू शेलार कॅप्टन अँड टीम नेम इज कुठला ग्रुप? अर्जुन 11 डायगर. डॉक्टर संदीप पावशे यांचा संघ. अभिनंदन जितू शेलार, कॅप्टन तुम्ही असणार आहात. त्यानंतर ऋषी पाटील, आपल्याला विनंती आहे, आणि लास्ट काढतील अनंत पाटील. केजू मुंडे आगासन आणि कॅप्टन
तर आहेत. आणि आता पाहूया टीम केजू मुंडेची कोणती असेल GPL मध्ये. आदित्य 11 काशीनाथ दादा पाटील यांचा संघ आणि आता अनंत पाटील यांच्या शुभ असते लास्ट. टीमचं नाव आहे पियुष मीत 11 आणि कॅप्टन जीत भोईर वाकळण, संदीप फुटाणे आणि मनोहर पाटील यांचा संघ आहे. थँक्यू सो मच. हा होता ड्रॉ. उद्या संध्याकाळी 4 वाजता टिक ऑप्शनला सुरुवात होईल. सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहावे. सगळ्या कॅप्टनला आणि त्याचबरोबर संघ मालकांना खूप साऱ्या शुभेच्छा. ठीक 4 वाजता उद्या ड्रॉच्या ठिकाणी आपली भेट होईल. आता जाऊया या ऑन गोईंग मॅच कडे. चला तर जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर, धन्यवाद करण कालन, धन्यवाद समीर सोमने. आइए दोस्तों लौट चलते हैं TDPL के अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया में, जहां पर सुनीता स्पोर्ट्स ने लक्ष्य रखा है, सुनीता स्मृति स्पोर्ट्स ने लक्ष्य रखा है जय श्री राम स्पोर्ट्स के सामने 65 रनों का. मौसम थोड़ा सा सर्द हो चुका है लेकिन दर्शक अपनी जगह पे जमे हुए हैं. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. मेरे साथ कमेंट्री में IPL की मखमली आवाज सर कुणाल दाते जुड़ चुके हैं. महिपाल चावड़ा और गणेश जादव. प्रीतम बारी की पहली गेंद, रिवर्स खेलने की कोशिश, सवाल पूछा वहां पर, गेंद ऊपर लगी थी, अंपायर टच से मस नहीं. सुरुवात चांगली झाली आहे प्रीतम बारी कडून या ओव्हरची. आणि ज्यावेळेला 65 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या त्यावेळेला सुरुवातच महत्वाची असणार आहे गोलंदाजी करत असताना या महत्वपूर्ण मॅच मध्ये. हळूहळू थंडीचा कडाका वाढतोय. दबाचाही परिणाम आता हळूहळू या ग्राउंडवर जाणवेल तुम्हाला. महिपाल चावडा आणि त्याचबरोबर गणेश जाधव ही सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये आहे जय श्रीराम या टीमची. प्रीतम बारी इस मर्तबा स्वीप लगाने की कोशिश और क्या खूबसूरती से खेला है गेंद को बैकवर्ड ऑफ द स्क्वायर. झाड़ू शॉट, 4 रन पर महिपाल चावड़ा ने. ये देखिए बेहतरीन स्वीप शॉट, 4 रन. 5 पे पहुंचा स्कोर. प्रीतम बारी जो ऑल इंडिया आइकॉन है, 4 पे ही पहुंचा स्कोर, चौके से खाता खोला है. ऑल इंडिया आइकॉन है, अगर वो नहीं चले तो फिर टीम के लिए और कठिनाई होगी. बारी अब की बार ऑफ स्टंप के बाहर फुलर लेंथ की गेंद, देखा भाला जाने दिया. चांगला वाईड यॉर्करचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि राऊंड विकेटने एक अँगल करत हा वाईड यॉर्कर टाकला. हो, त्या लाईनच्या परफेक्ट आतमध्ये डिलिव्हर्ड झालाय. चांगली लाईन होती प्रीतम बारीची. गेंदे कोन बना के गेंदबाजी करते प्रीतम बारी. बढ़िया ड्राइव, गेंद सीधा मिड ऑन पे, डायरेक्ट थ्रो और अंपायर चले तीसरे अंपायर की तरफ. श्रीराम टीमवरील 65 धावा खूप महत्वाच्या ठरू शकतात या महत्वपूर्ण मॅच मध्ये. महिपाल चावडा 4 धावा 4 बॉल मध्ये त्याने केल्या. 100चा स्ट्राईक रेट त्याचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु धावबाच्या स्वरूपात तो परतलाय. काय थ्रो होता बाळा तरेचा.
चांगला थ्रो. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल, मयूर दिवेकर. बालातरे ने बल्लेबाजी भी बहुत ज़बरदस्त की, 27 रन बनाए. भिवंडी के बहुत ही मशहूर ऑलराउंडर हैं. प्रीतम बारी, नए बैटर मयूर दिवेकर आए बल्लेबाजी को. सागर पाटील डायगरवरून खास इथे उपस्थित झालेले आहेत. सागर पाटील, आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय जीटीसीच्या या आयोजित ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये. सुस्वागतम. कल्याण के मशहूर बिल्डर इमरान शाह जी भी हमारे बीच में अपने दोस्तों के साथ. आपका भी तहे दिल से इस्तकबाल है टीडीपीएल में. प्रीतम बारी, फील्ड की जमावट पे एक नज़र डालते हैं. जहां फ्लाई स्लिप है वहां शॉर्ट फाइन लेके एक डिपिच गली है, कवर पॉइंट है, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ. बारी की गेंद डाउन टू लेग साइड, जाने दिया वहां पर, सही फैसला वाइट. डूबते को तिनके का सहारा, बुरत्याला कारीचा आधार. 5 पे पहुंचा स्कोर. प्रीतम की गेंद कवर ड्राइव करते हुए सर्कल पे उठाया गेंद को. 1 रन से खाता खुला मयूर दिवेकर, सॉरी गणेश यादव का. आज मैचेस बहुत ही कट टू कट, आज नहीं बल्कि पूरा टीडीपीएल के 2/3 मैचेस, बल्कि उससे ज़्यादा मैचेस, 80% मैचेस आखिरी गेंद तक गए. ये टीडीपीएल थ्रिलिंग क्लाइमेक्स के लिए ध्यान रखा जाएगा, याद रखा जाएगा. विकेट कीपर आए प्रीतम बारी के पास कुछ समझाने के लिए. प्रीतेश जोशी बड़ा नाम है बालकुम के. 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग अ टारगेट ऑफ 65. प्रीतम बारी मयूर दिवेकर के लिए ऑफ साइड में 5 खिलाड़ी रख दिए गए. और रिवर्स खेलने की कोशिश, और यहां पर शिकारी अपने जाल में फंस गया है और आउट होके जा रहे हैं मयूर दिवेकर. और इंटरनेशनल क्रिकेट का अनुभव भी जिनके पास है, कुणाल दाते सर है. 1987 रिलायंस वर्ल्ड कप कोलकाता में फाइनल, ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड. 2 घटनाएं हुई थी. एक तो स्टीवा ने लॉन्ग ऑन पे जब कैच पकड़ा था, बाद में मुड़ के देखा तो उनका पैर रस्सी पर था. दूसरी घटना ये हुई थी कि 88 पे बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे माइक गेटिंग, बिला वजह रिवर्स स्वीप खेला, आउट हो गए. डिफरेटर्स को स्टीव वॉ ने बोल्ड कर दिया और वो टीम जो ऑस्ट्रेलिया की मजबूत नहीं थी वर्ल्ड कप जीती. हालांकि एक दिन पहले बीबीसी लंदन पे कहा गया था कि कल रेस के घोड़े और टांगे के घोड़े का मुकाबला है, ऑस्ट्रेलिया का उस वक्त दौड़ नहीं था. ये 2 घटनाएं रिलायंस वर्ल्ड कप में बहुत चाहिए थी. बहरहाल चलते हैं इस मैच की तरफ. वहीं गलती दिवेकर ने की, आउट होके चले गए. 1 ओवर की समाप्ति, रन बने 6 विकेट गिरे हैं. 2 क्योंकि अब ड्यू फैक्टर भी थोड़ा काम करेगा. गेंदें आउटफील्ड में जाएंगी तो थोड़ी गीली होने के बाद वजनी भी होंगी, और कंडीशन जो क्लाइमेट की है उसमें गेंद आसानी से बाहर भी नहीं जाएंगी. थोड़ी देर के बाद जीटीसी की टीम आपको क्या इस हरी घास पे ड्यू फैक्टर है वो भी दिखाएंगी. मेरे हाल चलते हैं मैच की तरफ. नए बैटर सनी पाटिल आए. इस मर्तबा स्विंग कर दिया है. ये भिंगड़ी है लेकिन पीछे खिलाड़ी भी है, लेकिन देखते रह गए. गजब का भिंगड़ी शॉट गणेश यादव के बल्ले से 6 रन.
बॉलला सरळ फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाबांसाठी. गणेश जाधवच्या बॅटमधून सिक्सर. 2 फ्रेम मध्ये आता हे चित्र दाखवलं जात आहे. स्लाइटली शॉर्ट बॉल होता, थोडासा मागे टाकलेला बॉल आणि लवकर पोझिशन मध्ये आल्यानंतर नजर पहा, जिकडे बॉल चाललाय तिकडे दोघांची आहे, बॉलरची आहे आणि बॅटरची आहे. हा टॉप अँगल व्ह्यू सध्या तुमच्या स्क्रीनवर. चांगला षटकार गणेशच्या बॅटमधून. बिल्कुल 2 विंडोज में दिखाया जा रहा था किस तरह से गेंदबाज का रिएक्शन रहा था. गणेश यादव को बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरती के साथ कट शॉट खेला है, तेज आउटफील्ड है, गेंद सरक रही है, अब जाकर उठाया है. 2 खिलाड़ियों ने रिले फील्डिंग भी है, लेकिन इस बीच बल्लेबाजों ने 3 रन ले लिए. गणेश यादव को देखिए, जब उन पर क्लोज कैमरा आता है ना तो चिंगम चबाते हुए नजर आ रहे हैं. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं गणेश यादव. स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 2 विकेट. मुकाबला चल रहा है इस वक्त सुनीता स्मृति स्पोर्ट और जय श्री राम स्पोर्ट्स के बीच में. वेदांत पाटिल थोड़े महंगे लग रहे हैं. 2 गेंदों में अब तक 9 रन खर्च किए. बहुत ही कॉन्फिडेंस से बल्लेबाजी कर रहे हैं गणेश जाधव. लग रहा है ये मैच भी रंग लाएगा. आज सुपर 6 के मैचेस हैं और सुपर से ऊपर हो रहे हैं. इस मरतबा इम्प्रूव तरीके से हुक करना चाहते थे, गेंद बल्ले भी नहीं आई, फॉलो किया था वेदांत ने. बाई का इशारा अंपायर का. अच्छी वापसी. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 16 रन 2 विकेट. चांगला कमबॅक वेदांतचा आहे आणि विशेष म्हणजे ज्याला लेफ्ट आर्म सीमर गोलंदाजी करतो ते कटर्स जो अँगल आतमध्ये येणारा बॉल आहे त्याला जास्तीत जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. फॉलो केलं वेदांतने बॅटरला आणि त्याचमुळे इथे बायच्या स्वरूपात धाव मिळताना दिसेल. परंतु गणेश जाधव हा लेफ्ट हँडेड बॅटर लेफ्ट हँडेड सीमरच्या विरुद्ध चांगली कामगिरी करतोय. पहिलाच बॉल पिकअप शॉट षटकार मारला, त्याच्यानंतर कट शॉटवर 3 धावा त्याने घेतल्यात. या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर त्याने 9 धावा वसूल केल्यात. त्याच्याकडून आणखीन क्षमता आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात आता टीम जय श्री रामला. वेदांत पाटिल सामने की ओर से आते हुए इस मरतबा क्या गजब का पिकअप स्ट्रोक है. 6 रन. ये पिकअप भिंगड़ी था. लवकर पोझिशन मध्ये आल्यानंतर पिकअप भिंगडी अभी कहा था सिद्दीक बाबेजीने आणि काय तो फटका होता. चांगला टायमिंग पाहायला मिळालं. थोडासा पायर टाकलेला बॉल होता. या लेंथवर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. अभी कहा था ना मैंने, ये जो बैटर है ये लेफ्ट हँडेड सीमर के खिलाफ अच्छा खेलता है आणि तेच इथे पाहायला मिळालंय. गणेश जाधवने जसा लेफ्ट हँडेड सीमर त्याच्या समोर आला, पहिला बॉल सिक्सर, त्यानंतर चौथ्या बॉलवर परत एक वेळा षटकार त्याने ठोकलाय. कुणाल सर का एक्सपीरियंस बता रहा है. क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. देखिए इतना तेज शॉट गया था कि जीटीसी के कैमरामैन ही उसे कैच कर पाए थे. 22 रन 2 विकेट. वेदांत पाटिल काफी खर्चीले साबित हो रहे हैं. निकल के मारा है, गेंद हवा में है, बल्ले पे पूरी तरह नहीं आई, एक्स्ट्रा कवर में गई 2 रन पूरे. हालांकि निकल के मारा था लेकिन गेंद बल्ले की टो से लगी है. रिप्ले में हम देखना चाहेंगे गेंद के पिच तक नहीं पहुंचे थे गणेश जाधव. आपको लगता नहीं कुणाल सर के 17 रन दे डाले पॉवर प्ले में वेदांत पाटिल ने. हो, महागडं षटक आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा होत्या. एक फलंदाजाला बाद केलं होतं आणि या ओव्हरमध्ये धावा खर्च करणारे एटीएम मशीन वाटलंय वेदांत पाटिल. 17 रन या ओव्हरमध्ये आलेत आणि अजूनही एक बॉल आहे आणि समोर देखील गणेश आहे. हे विसरून चालणार नाहीये. तो लेफ्ट हँडेड बॉलरच्या विरुद्ध आक्रमण नेहमीच करत आला आणि त्याने आतापर्यंत 2 षटकार या ओव्हरमध्ये ठोकलेत. कट शॉटवर 3 धावा घेतल्यात. ऐसे लग रहा है कि गेंदबाज भी मंडे को संडे समझ के खर्च कर रहे. वेदांत पाटिल अच्छा कवर ड्राइव, क्या खूबसूरत शॉट है.
गेंद हरी घास पे सरक रही है, अब जाकर उठाया है। इस बीच 2 रन पूरे किए हैं बल्लेबाजों ने। डिलाइटफुल स्ट्रोक इंडीड, जाजिबुल नजर शॉट जिसे कहते हैं। रिप्ले में हम देखना चाहेंगे। 2 ओवर की समाप्ति, रन बने 26, विकेट गिरे हैं 2, 24 गेंदे बाकी है। 4 ओवर में 39 चाहिए। रिक्वायर्ड रन रेट अंडर 10। 24 बॉल आणि 39 धावांची गरज आहे। पाण्याची मागणी इथे केली जाते गणेश कडून। 24 बॉल आणि 39 धावा। TDPL हे अनोखं पर्व आहे जिथे सध्या आपण पाहतोय या ग्रासवर थोडासा दबाचा परिणाम जाणवतोय। हळूहळू ते दव पडताना दिसेल। जसजशी थंडी इथे वाढेल तसतसा दबाचाही परिणाम इथे दिसणार आहे। आणि शेवटचे जे सामने असतात मग थोडेसे रोमांचक होत असतात। हे तुम्ही आतापर्यंत पाहिलंय या TDPLच्या क्रीडांगणावर, ज्या वेळेला निळजे गावामध्ये ही स्पर्धा इथे रंगताना दिसते। बिल्कुल, हालांकि ठंड तो जरूर है नीलजे में, लेकिन ड्यू फैक्टर अब तक उतना नजर नहीं आ रहा है हरी घास पर। 2 ओवर की समाप्ति, 26 रन 2 विकेट। देखिए सुनीता स्मृति स्पोर्ट्स को अब ब्रेक थ्रू लेना ही होगा। यही कारण है कि मरता क्या ना करता ऑल इंडिया आइकॉन प्रीतम बारी को कंटिन्यू रखा गया है। उन्हें पता है कि यहाँ से मैच हाथों से निकल सकता है। सुहास पवार ने हैट्रिक किया, कमाल के खिलाड़ी हैं। तर आताच आपण कन्फर्म देखील केलंय या गवतावर हात फिरवत असताना दिवेश पाटील यांनी सांगितलं की तो दबाचा परिणाम अजून तरी नाहीये या क्रीडांगणावर। म्हणजेच काय, अजून तरी ड्यू फॅक्टर तो इम्पॉर्टंट रोल त्याचाही नसणार आहे या मॅच मध्ये, परंतु हा सामना ज्यावेळेला रन चेसिंगसाठी संघ उतरलाय त्यांच्यासाठी तेवढाच क्रुशियल ठरू शकतो। परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील विकेट्स घ्यावे लागतील जर कमबॅक करायचं असेल सुनीता स्मृतीला या मॅच मध्ये। प्रीतम बारी, बढ़िया गेंद, इतना आसान भी नहीं प्रीतम बारी को सनी पाटिल को रिवर्स लगाना। घाट घाट का पानी पिया है प्रीतम बारी ने और घाट घाट का पानी पिलाया भी है। टॉप व्यू बहुत जबरदस्त खूबसूरत नजर आता है। GTC का इसका व्यू भी कह सकते हैं हम। प्रीतम बारी, राइट आर्म राउंड दी स्टंप्स। ओह व्हाट अ बॉल, यहां पे मौका बना था। विकेट कीपर ने आखिरकार करे कोई और भरे कोई। किसकी करनी और किसकी भरनी, ये गिरता हुआ तीसरा विकेट। तुम तो सात क्या निभाओगे, परंतु त्याला सांगितलं चला पकडा गाडी आणि निघा डगआउटच्या दिशेने। विकेट कीपरने जसा बॉल लेग कटर झाला, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला, त्याच्यानंतर बॅट पडली हातातून आणि त्यामुळे धावत असताना अर्ध्या पिचवर तो आला आणि मग काय मागे रिटर्न जाणं सोपं नव्हतं फलंदाज सनीसाठी। त्याला थेट डगआउटचा रस्ता दाखवलाय आता विकेट कीपर आणि कॅप्टनने। त्याच्यामुळे प्रीतम बारी हे जे षटक आहे या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे। पहिल्या 2 बॉलवर धावा आलेल्या नाहीयेत, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या। त्याच्यामुळे प्रीतम बारी आणि प्रितेश पाटील हा सामना इथून नक्की बनवू शकतात। परंतु याच दरम्यान नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय जयेश शेजवाल। नए बैटर जयेश शेजवाल बल्लेबाजी को आए। मौसम बहुत ही खूबसूरत है इस वक्त नीलजे में। और कौन बनेगा विजेता TDPL का, प्रीतम बारी कमाल की गेंद कर रहे, कमाल की गेंदबाजी है। बल्लेबाज के सामने से गेंदों को कौन बना रहे हैं। जयेश कठिनाइयों में रहे थे वहां पर। प्रीतेश जोशी ने बेस भी गिरा दी थी, लेकिन जयेश शेजवाल ने अपना पिछला पांव क्रीज में जमाए रखा था। ये मैच भी
बातों बातों में बन रहा है। पानी धीरे धीरे गर्म हो रहा है और जब पानी गर्म होगा तो उबलेगा भी। आप बने रहिए हमारे साथ टीडीपीएल में। प्रीतम बारी, लीडिंग एज है लेकिन क्या फील्डर पहुंच पाएंगे? व्हाट अ कैच! क्या कैच है! की हिफाजत जयेश आउट होतोय. जयेश शेजवाल आणि हा झेल टिपलाय. सचिन केवनेने मागे धावत जात असताना कबर्सला बॉल हवेत होता आणि काय झेल टिपलाय. मगाशी सर्वोत्तम टॉप 10 कॅचेस दाखवल्या होत्या. ऑन साइडला बॅट फिरली आणि बॉल शॉर्ट कव्हरला उडला. सचिनने पहा दुसरा प्रयत्न दाखवत असताना खूपच चांगलं जजमेंट दाखवलं आणि तिथे हा झेल संपन्न केलाय. त्याच्यामुळे टॉप 10 कॅच नंतर हा 11वा झेल आहे या स्पर्धेमध्ये जो सर्वोत्तम राहिलाय. सचिनच्या माध्यमातून अफलातून झेल. फलंदाज जयेश शेजवाल आउट. न्यू बॅटर आता मैदानामध्ये येतोय. सुहास पवार टीमचा कॅप्टन. सुहास पवार हैं बल्लेबाजी को. देखिए प्रीतम बारी ने ये बता दिया है कि नीलजे में टीडीपीएल में वो क्यों आए. 1.4 ओवर्स 6 रन एंड 2 विकेट. बल्लेबाजी करते हुए 0 पे आउट हुए थे लेकिन गेंदबाजी में सुहास पवार को हम देखते हैं तो 59 नट आउट 20 गेंदों पे, 12 नट आउट 5 गेंदों पर और 4 गेंदों में 6 रन बनाए. ये अभी तक का टीडीपीएल में उनका बैटिंग परफॉर्मेंस है. क्या टेलीकास्ट है. प्रीतम बारी सुहास पवार के लिए 26 रन 4 विकेट. यस, ही इज गॉन. सुहास इज गॉन. मास्टर प्लॅन हे जाळं आहे. स्लिप नव्हती तिथे आणि सुहास जसा आला तिथे स्लिप लावलीये. टॉप अँगल मध्ये जर हे दाखवलं तर मजा येईल. काय तो प्लॅन होता सुहास पवार साठी. पहिलाच बॉल गोल्डन डक अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची कळा घेत असताना सुहास पवार इथे आउट होतोय. या मॅच मध्ये कहाणी बदलते. या मॅच मध्ये प्रीतम बारीने बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत. परंतु या बॉलच्या अगोदर घडलं काय याची देखील कहाणी जाणून घेणं प्रेक्षकांना आवडेल. कारण तिथे स्लिप ठेवण्यात आली. प्रीतम बारीने तिथे स्लिप बोलवली आणि पहिल्यापासून आता तुम्हाला दाखवलं जाईल कशा पद्धतीने हा प्लॅन ऑफ ऍक्शन होता. कुठलेही मोठं कार्य करायचं असेल तर तुमच्या समोर एक प्लॅन ऑफ ऍक्शन पाहिजे आणि त्याच्यामुळे प्लॅन ऑफ ऍक्शन झालाय. परंतु नवीन फलंदाज इथे आलाय मैदानामध्ये. हा पा प्लॅन ऑफ ऍक्शन. विकेट कीपरने तिथे स्लिप लावली. तिथे होता प्रितेश. तो सांगतोय हात वारे करून कुठे थांबायचंय. त्याच्या मागे एक फिल्टर ठेवला. हा पा प्लॅन. हे जाळं विणलं गेलं होतं आणि या जाळ्यामध्ये कशा पद्धतीने हा सुहास पवार इथे सापडेल तेही पा. एक गली देखील ठेवला पहा मागे. 3 क्षेत्ररक्षक तिथे होते बरोबर कट शॉट थांबवण्यासाठी. आणि हा बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर स्लिपच्या हातात आणि त्याच्यानंतर जल्लोष. प्रितेश पाटील आणि त्यातल्या त्यात गोलंदाज प्रीतम बारी. याला म्हटलं जातं प्लॅन ऑफ ऍक्शन. कृती आणि त्यातल्या त्यात त्याच्यावर खरं उतरणं आणि विकेट घेणं. देखिए मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट सिर्फ दिमाग में नहीं, मैदान में नहीं, दिमाग में भी खेला जाता है. हैट्रिक पे आए हैं प्रीतम बारी. अभी तक 1 रन नहीं दिया इस ओवर में प्रीतम बारी. ओ बाल बचे. विकेट, ट्रिपल विकेट मैडन, डबल विकेट मैडन. तालियां होना चाहिए प्रीतम बारी के लिए. कहां पे मैच खड़ा था और कहां आके खत्म हुआ है. 26 रन सुनाने के लिए वही आवाज जो मैच को क्लोज करने जा रही है सर कुणाल दाते. मेडन ओव्हर आली आहे या स्पर्धेमध्ये. जिग्नेश पटेल, विशाल निगोट आणि आता तिसरी मेडन ओव्हर टाकलेली आहे प्रीतम बारी. हा देखील ऑल इंडिया आयकॉन खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी. 24 बॉल मध्ये 39 धावा करायच्या होत्या आणि आता
18 बॉलमध्ये 39 धावा हे समीकरण या मॅच मध्ये सेट झालंय. या सामन्यामध्ये पलटवार झालाय. प्लॅन ऑफ ॲक्शन अगदी स्पष्ट होता. प्रीतमला गोलंदाजीसाठी आणलं आणि त्यांनी कहाणी बदलली या मॅचची. 18 चेंडू आणि 39 धावा. पाहूया, एक नजर टाकूया त्या निर्धाव षटकावर कशा पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे. हा प्लॅन ऑफ ॲक्शन पहिला हा डॉट बॉल होता. उलटा फटका सजवण्याच्या प्रयत्नात त्याच्यानंतर रनआउट झाला फलंदाज. इथे देखील चतुर दिसला प्रितेश आणि आउट झाला फलंदाज. त्याच्यानंतर इथे स्लिप ठेवली होती आणि तो जल्लोष केला. काय गोलंदाजी राहिली आहे. त्यानंतरचे डॉट बॉल सातत्याने पाहायला मिळाले आणि निर्धाव षटक टाकलं प्रीतम बारीने. मागचा अप्रतिम गोलंदाजी राहिली आणि आता गोलंदाजीसाठी आलाय अक्षय थेटे. अठरा बॉल आणि 39 धावा हे समीकरण आहे. अक्षय थेटे पहिलाच बॉल चॅनेल मध्ये, पहिलाच बॉल यॉर्करने सुरुवात. लेफ्टी बॅटर साठी अँगल करत बॉल आतमध्ये येणारा सरळ बॉल इथे खेळलाय मिड ऑफ रिजन मध्ये. तिथे सिंगल घेतली आहे गणेश जाधवने. गणेश जाधव सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असणार आहे मॅच मध्ये. एग्जैक्टली लेकिन एक बात है कि इस तरह की कंडीशन में अक्षय टेटे को खेलना इतना आसान भी नहीं है. वॉरियर ऑफ ननकर दोनों तरफ गेंदों को बहुत ज़बरदस्त घुमाते. थोडासा प्रिडिक्टेबल राहिलाय, परंतु या सिरीज मध्ये TDPL मध्ये अक्षय थेटे त्याच्या विरुद्ध आक्रमण झालंय हे देखील खरं आहे. या स्पर्धेमध्ये त्याच्या विरुद्ध फलंदाज हावी ठरलेत, परंतु आज कमबॅक करावा लागेल. कमी गतीने टाकलेला बॉल लपेटलाय. आउटसाइड ऑफ स्टंप वरून खेचलाय बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गॉडसन कीका आलाय आता फलंदाजीसाठी आणि 2 धावा त्याच्या खात्यामध्ये येत आहेत. टीमची धावसंख्या पुढे जाते. 16 बॉल 36 धावांची गरज. गॉडसन कीका ने बहुत ही खूबसूरती के साथ खेला हुआ शॉट था. अब 16 गेंदे 36 रन. अभी भी पैक्ड आउट. प्रेक्षक पहा मोठ्या संख्येने आनंद घेतात या सामन्याचा. थंडी आहे, कोणी मफलर, कोणी स्वेटर, कोणी जॅकेट घालून इथे आनंद घेत आहेत. ओ कमी गतीने टाकलेला बॉल टॅप केलाय हलक्या हाताने अंडरआर्म बॉक्स स्टाईल मध्ये. जशा पद्धतीने टॅप शॉट खेळला जातो अगदी तशी टपली मारली या बॉलवर. एक सिंगल तिथे मिळते. त्याच्यामुळे आता मागच्या मॅच सारखं समीकरण आलंय. 15 बॉल मध्ये 35 धावा करायचे आहेत. मॅच आता थोडीशी दूर चालली आहे जय श्रीराम या टीम पासून. बड़ा शॉट खेलना होगा. तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. ये क्रिकेट का जुनून है. ये क्रिकेट के दर्दी प्रेक्षक हैं. अक्षय थेटेने मात्र आता शांत ठेवलंय. पहिल्या 3 बॉलवर फक्त 4 धावा खर्च केल्यात अक्षय थेटेने, कारण 18 बॉलमध्ये 39 करायचे होते. आता 15 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे सामना जिवंत आहे. मॅच ऑन. इथे 1-2 मोठे फटके जर गणेश जाधवने मारले तर या मॅच मध्ये पलटवार करताना दिसेल जय श्रीराम. मग तो जय घोष करताना दिसेल जय श्रीरामचा संघ. परंतु कॅप्टनने थोडंसं निराश केलं सुहास पवारने. पहिल्या बॉलवर तो आउट झाला. परत एक वेळा लेट कट आणि थर्ड मॅनला गाईड करत असताना दिशा दिली. बॉलरच्या पेसचा वापर केला आणि गणेश जाधवने सांगितलं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चौकार. मिळाली तर 19,000 रुपये डिडक्ट केले जातील तुमचा इन्शुरन्स आणि त्याचबरोबर रजिस्ट्रेशन फी म्हणून. ती गाडी रजिस्ट्रेशन करावी लागेल. ओ चांगला फटका आहे मिड ऑफ ऑफ मध्ये. त्याच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेश जाधवच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार.
कुणाल सर आपने कि अक्षय ठेठे अब तक टीटीपीएल में महंगे साबित हुए हैं, उसका कारण है कि गेंदों को या तो पीछे रख रहे हैं या तो सामने रख रहे हैं। लेकिन यहाँ गणेश यादव की सराहना करनी होगी। ऐसा लग रहा है कि टीम सुनीता स्मूर्ति का घर तक पीछा कर रहे हैं, मैच को बनाए रखा है, बिल्कुल बनाए रखा है। 13 बॉल 27 धावा, पायातला बॉल आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहे का हे चेक केलं जाईल। येस अंपायर सिग्नल, वाईड बॉल, हा दबाव अक्षय थेटेवरचा। मागच्या 2 बॉलवर 2 चौकार, 1 बॉल गाईड केला थर्ड मॅनला, चौकार वसूल केला। मिड ऑफ जसा आतमध्ये ठेवला अक्षयने, त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफला चौकार मारला आणि त्यामुळे हे प्रेक्षक खुश आहेत। यांना माहिती आहे आज सुपर 6 जे सामने आहेत ते रोमांचक होणार आहेत, इथे सगळ्यांचा पैसा वसूल होईल। उचललाय पिकअप शॉट, डीप मध्ये फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला हा झेल तिथे टिपलाय। सुदर्शन चक्र फिरवलंय त्याचं आणि गणेश जाधव नाराज आहे। सुदर्शनने हा झेल टिपलाय, फलंदाज बाद। जिस तरह से उन्होंने कैच लपका है, अंडर लाइट इस तरह के कैचेस कभी भी आसान नहीं रहते हैं जब आप बाउंड्री पे फील्डिंग कर रहे हो और गेंद 2 खिलाड़ियों के बीच में हो। बढ़िया कैच पकड़ा है वहां पर। अब 12 गेंदे 26 रन। देखना है कि मिस्टर जादव की दीवार को गिरा दिया है अक्षय ठेठे ने, लेकिन मुकाबला खत्म नहीं हुआ है। गॉडसन कीका मौजूद हैं और उनका साथ निभाने नए बैटर मैदान में जा चुके हैं। सागर पाटील फलंदाजीसाठी आलाय। 12 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता आहे आता या मॅच मध्ये। अजूनही मैदानामध्ये गॉडसन कीका खेळण्यासाठी सज्ज आहे। सागर पाटील अंपायर, 1 मिनिट अंपायर विचारून काय इम्पॅक्ट तर केलेला नाहीये ना सागरला? कारण तो 12th मॅन म्हणून इथे होता आय थिंक, ते एक वेळा विचारून घ्या। सागर गायकवाड होता। यस, चला मॅच सुरू करा। बहुत से सागर है लेकिन रनों का सागर कौन बनता है? चला मॅच सुरू करा। सामन्याला सुरुवात। पुढचा बॉल थोडासा शरीरापासून दूर खेळलाय, गली रिजन मध्ये बॉल थांबवला जाईल। एकदा मिळते, दुसऱ्या दाबेचा प्रयत्न सुरू झाला। इथे करतात काय, दोन्ही बॅटर एकाच एंडला आहेत आणि जावं लागेल कारण इथे फलंदाजाचं लक्षच नाहीये। नॉन स्ट्रायकिंग एंडला आणखीन एक विकेट गमावली आहे। गॉडसन कीका सुरक्षित आहे, परंतु सागर पाटीलला जावं लागेल डगआउट मध्ये। आपको लगता नहीं कि गॉडसन कीका ने दूसरे रन का ऐसे कॉल दिया हो मानो आखिरी गेंद का सामना कर रहे हो? खराब सोच वहां पे कीका की। गॉडसन कीका ने उनको ऐसे बुलाया मानो मैच की आखिरी गेंद और स्ट्राइक उनको चाहिए। जिस तरह से रनआउट हुए हैं दुर्भाग्य तरीके से गोल्डन डक पे, 40 रन 7 विकेट। सुमित जाधव न्यू बॅटर फलंदाजीसाठी। 11 बॉल मध्ये 25 धावा करायच्या आहेत, 7 विकेट गमावलेले आहेत जय श्रीराम या टीमने। अजूनही इम्पॅक्ट खेळाडू आलेला नाहीये कोणताच। पाहूया कुठल्या खेळाडूला इम्पॅक्ट करतायत ते।
पहिलाच बॉल थोडासा दूर टाकलाय, पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी वेदांत पाटीलची. मागच्या षटकाच्या तुलनेमध्ये मागच्या ओव्हरमध्ये वेदांत पाटीलने 19 धावा दिल्या होत्या. या ओव्हरची सुरुवात चांगली केली आहे. कीका को गेंद नहीं दिखा, बहुत बढ़िया गेंद. गॉडसन कीका फलंदाजीसाठी तयार. बॉल हवेत आहे. विकेट कीपर बरोबर वेदांत आता खाली आलाय. वेदांतने झेल टिपलाय. फलंदाज गॉडसन कीका बॅक टू द पॅव्हिलियन. 8वा धक्का बसतोय टीम जय श्रीरामला. जिस तरह से दो बैट्समैन ऑफ स्टंप के बाहर की गेंद को आड़ा खेलने में आउट हो गए. 9 गेंदे 25 रन, 2 विकेट हाथ में. साथ जुटानी होंगी, रिस्क लेना होगा. रिस्क वही लेता है जो बहादुर होता है. किस्मत भी बहादुरों की कदम चूमती है. और आज का जो सोशल मीडिया और इंटरनेट का ज़माना है, रिस्क और रिस्क लेने वाले लोग ही बहादुर कहे जाते. आता आय थिंक इम्पॅक्ट प्लेयर गेलाय मैदानाच्या आतमध्ये. सागर गायकवाड. कौशल पाटीलला त्यांनी रिप्लेस केले. कौशलच्या जागेवर आता सागर आलाय. पहिलाच बॉल फिरवलाय. ओहो काय टर्न होता, परंतु अंपायर सांगतायत हा वाईड बॉल आहे आणि DRS घेतलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. विद इन अ सेकेंड DRS लिया है. एक बात है कि TDPL में GTC टीम ने जो टॉप व्यू में मैच दिखाया है, टॉप व्यू में शॉट के रिप्ले दिखाए हैं, वो बहुत ही जबरदस्त है. एक नया इन्वेंशन. पिछले 8 दिन में हमने देखा कि टॉप व्यू से जब रिप्ले दिखाया जाता है तो एक अलग ही चित्र रहता है. यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे. जागृती स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर चॅलेंज स्पोर्ट्स बॉल आउट होणार आहे यानंतर. त्याच्यामुळे कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपल्याला आपली टीम घेऊन इथे यायचं आहे, कारण लगेचच आम्हाला बॉल आउट करायचं आहे. वेळ जास्त झालाय. बॉल आउट होणार आहे याची अनाउन्समेंट काल देखील केली होती. त्याच्यामुळे 3-3 चान्स पहिले दिले जातील तिन्ही टीमला. आणि पाहूया आता निर्णय काय येतोय. ऑनफिल्ड अंपायरने हा वाईड बॉल दिला होता. चॅलेंज केलं होतं फिल्डिंग साईडने, कारण 2 रिव्ह्यू आहेत त्याच्यापैकी एक रिव्ह्यू त्यांच्याकडे शिल्लक होता. आणि पाहूया त्या रिव्ह्यूचा वापर प्रितेश पाटीलने केला होता आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू रिटेन. डॉट बॉल आहे हा. शफल झाला बॅटर जास्त आणि बॅटच्या खालून चाललाय बॉल. हा डॉट बॉल दिलाय टीव्ही अंपायरने. 8 बॉल 25 धावांची गरज आता या मॅच मध्ये. सागर गायकवाड या खेळाडूला इम्पॅक्ट टाकावा लागेल, कारण ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये गेलाय तो कौशल पाटीलच्या जागेवर. आणि कौशल तर नेहमीच छाप सोडतो बॉलिंग मध्ये. आता सागरला ती छाप सोडावी लागेल बॅटिंग मध्ये ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर. हा देखील रूल IPL मध्ये नेहमी चर्चेमध्ये राहिलाय.
तसंच TDPL मध्ये देखील इम्पॅक्ट प्लेअरचा रूल लागू केलाय. बॉल हवेत आहे, जास्त उंच गेलाय, डिस्टन्स कमी मिळतंय, फिल्डर आहे तिथे आणि हा झेल टिपला जाईल. 9वी विकेट गारद. जय श्रीराम टीमला आणखीन एक धक्का. उनको पता था कि ये 90 बैट्समैन और इम्पैक्ट खिलाड़ी का कैच है. अब कठिनाई है कि एक ही विकेट बचा है और 7 गेंदों में सिल्वर जुबली रन चाहिए. गिरीश बोरा आखिरी बैट्समैन मैदान में आए हैं, सामना कर रहे हैं गेंदबाज. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. ओ बॅटची कडा घेतली होती आणि रनआउटची शिकार होता होता राहिलाय फलंदाज. म्हणजे आता इथे एक धाव कंप्लीट होईल आणि शेवटच्या ओव्हर मध्ये 24 धावा करायचे आहेत, 4 षटकार मारायचे आहेत आणि 4 षटकार मारायच्या अगोदर एक नजर या टॉप शॉटवर टाकूया, कारण शाहिदने असे टॉप शॉट मारले होते तसे टॉप शॉट तुम्हाला मारावे लागतील. अक्षय पाटील मोन्याचा हेलिकॉप्टर शॉट हा देखील टॉप शॉट मध्ये होता. हा प्रितेशचा रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स लॅप. दिनू कांबळे तर सुपरस्टार राहिला, लॉंग ऑफला सिक्सर मारले होते दिनू कांबळेने. अनिकेत पाटीलचा परत एक वेळा हा रिव्हर्स चा फटका. प्रथमेश ठाकरेचा हा स्ट्रेट हिट. हे असे फटके आले तरच तुम्ही आता या मॅच मध्ये जिंकू शकता. हा बैठक आणि कवलजीत सिंगचा हा स्वीप शॉट. असेच काहीशे फटके तुम्हाला 4 मारायचे आहेत आणि मग हा भूषण गोळेचा हेलिकॉप्टर फ्लिक आणि हा स्विच हिट. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं होतं. हा दीपू माळीचा हेलिकॉप्टर, लाईन ऑफ मानकोली, दबंग दीपू. आणि हे जर फटके जर तुम्ही मार, हा जाडू शॉटच असेल. हा पहा, हा झोप्या शॉट आहे मयूर दातीलकरचा. महेंद्र मागेचा हेलिकॉप्टर असेल. हा पहा बसलेला हेलिकॉप्टर. नमित पाटीलचा नो लुक पाहिजे याच्यामध्ये आता आपल्याला. आला तोही आला बघा. हे सगळे जे शॉट होते ना, या शॉटमुळे तर कहाणी बनली आहे TDPL ची. आणि असे 4 मारावे लागतील आता. टेलिकास्ट आवडलं असेल नक्कीच आशा करतो GTCचं, कारण हे शॉट आल्यानंतरच तर संघ जिंकलेत. आणि आता जर 4 षटकार आले तर सामना गिरीश बोरा काय इथे जमलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात घर करून जाईल. शेवटचं षटक. अक्षय देशमुख, पहिला बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय. अंपायरचा सिग्नल वाईट बॉल. आता धावा करायच्या 23. 6 बॉल 23 रन. आपने सही कहा, गिरीश बोरा अगर ये कारनामा अंजाम देते हैं, ना सामने की टीम सोएंगी, ना वो सोएंगे, ना उनका पूरा गांव सोएगा. परत एक वेळा सांगतोय, जागृती स्पोर्ट्स आणि चॅलेंज स्पोर्ट्स आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. प्लीज थोडंसं सहकार्य करा, कारण आम्हाला लगेच बॉल आउट करायचं आहे. 6 बॉल 23 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. परत एक वेळा जागा बनवली आहे स्ट्रोक साठी. स्कोर ऑफ द विकेट खेळला डीप मध्ये. स्वीपर कव्हर पर्यंत फिल्डर धावत येतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे. तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. 21 करायचे. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुमित यादव गिरीश बोरा को स्ट्राइक दे रहे हैं. अब 5 गेंदों में 21 रन. 5 बॉल 21. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे, मग जिवंत राहील हा सामना. अशा पल्लवित राहतील प्रेक्षकांच्या या सामन्यापासून, मग तो आनंद मिळेल प्रेक्षकांना. परत एक वेळा हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळू शकतो. परंतु सध्या मी कौतुक करेन बॉलरचं. अक्षय देशमुख दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय, पुढे टाकलाय. हा बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय. यस अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 5 चेंडू 20 धावा. देर रात जब आप तेज गेंदबाजी करते हैं तो आपको थोड़ा कंट्रोल करना होता है. पहिल्या बॉलवर 4 धावा आलेल्या आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता 20 राहिल्यात.
5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू 20 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. पुढचा बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. 1 धाव इथे गिरीश बोरा कंप्लीट करताना दिसेल. मिस फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झाली आहे. 18 धावा करायचे. सामना संपलेला नाहीये. प्रितेशला माहिती आहे इथे जर 6 लागला तर मॅच मध्ये पलटवार होईल. 4 बॉल 18 धावा. थोड़ा सा रिलैक्स हो गई वहां पर टीम सुनीता स्मृति स्पोर्ट. 4 चेंडू 18 धावा. अक्षय देशमुख 12,000 प्रेक्षक ऑनलाईन सामना पाहतात. बीट केलाय लाईन मध्ये फलंदाजाला आणि त्याचबरोबर गतीने देखील. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा करायचे आहेत टीम जय श्रीराम या टीमला या TDPL मध्ये. तीनों गेंदों को बाउंड्री के बाहर मारना होगा. क्या गिरीश बोरा ये कारनामा अंजाम देंगे? देखिए अब थोड़ा सा अलर्ट हो गए हैं वहां पर प्रीतम बारी. ये गेंद फैसला करेंगी कि सुपर 3 में कौन सी टीम पहुंचती है. 3 बॉल 18 धावा. हाय बॉल बाहेर चाललाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. 17 करायचे आहेत आता 3 बॉल मध्ये. प्रत्येक बॉल नंतर वाईट बॉल आलेले त्या ओव्हरच्या दरम्यान 24 करायच्या होत्या. 7 धावा आलेल्या 3 बॉल मध्ये. 17 करायचे आहेत आता 3 बॉल मध्ये. 16 बन गए तो सुपर ओवर. पुढचा बॉल 3 बॉल 17 धावा. बीट केलं बॅटरला. आता या मॅच वर पकड मजबूत केली आहे टीम सुनीता स्मृती 11 या संघाने. जय श्रीराम पराभवाच्या दाट छायेत आहेत. संघ मालक श्याम देशमुख आणि दीपक सिंग यांचा हा संघ आहे. सुनीता स्मृती 11 आणि त्यांचा संघ आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे. दीपक सिंग नक्की खुश असतील ज्या पद्धतीने त्यांनी संघ बांधणी केली आणि त्यातल्या त्यात त्यांचा संघ खेळलाय या स्पर्धेमध्ये. चांगला फटका हवेत आहे. डीप मध्ये बॉल चाललाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने 2 टप्पे घेत 3रा टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे हा येतोय चौकार. बहुत ही खूबसूरत शॉट. बत्ती बुझने के बाद तेल डाला जा रहा है. हालांकि बहुत दिलकश ड्राइव किया था फ्रंट फुट पे निकलकर गिरीश बोरा ने. 1 गेंद 13 रन जब भी बन सकते हैं जब गेंदबाज चाहेगा. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर 13 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. श्याम देशमुख आणि दीपक सिंग यांचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर चाललाय या महत्वाच्या मॅच मध्ये. हेलिकॉप्टर तर फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. झेल होईल का? आणि अगदी सोपा झेल तिथे टिपलाय. संघ ऑल आउट होतो आणि 12 धावेने हा सामना इथे जिंकलाय सुनीता स्मृती 11 या टीमने. अभिनंदन श्याम देशमुख यांना दीपक सिंग जी. तुमचा संघ पुढील फेरीमध्ये दाखल होतो. आता बॉल आउट केला जाईल आणि तत्पूर्वी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल प्रीतम बारी याला, ज्याने 2 ओव्हरमध्ये 6 धावा, 1 मेडन ओव्हर आणि त्यातल्या त्यात 3 विकेट घेतलेत. प्रीतम बारी ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. बघूयात आपण मंचावरती मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच बरोबरीने काही दिवसांअगोदरच ठाणेश्री आपल्याला ही शरीर सौष्ठवपटूंची स्पर्धा पाहायला मिळाली आणि निळजेगावचे शरीर सौष्ठवपटू गटामध्ये प्रथम क्रमांक ज्यांनी मिळवला बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये असे निळजेचे नामवंत क्रिकेटर देखील आहेत. मी आदरणीय अजयजी पाटील यांना विनंती करेन की आपण मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मिस्टर GTC जल्पेश भोईर यांच्या शुभस्य आपण सन्मान करूयात. अजयजी पाटील आपल्या स्क्रीनवरती ठाणेश्री या स्पर्धेमध्ये गटात प्रथम क्रमांक ज्यांनी मिळवला. निळजे ग्रामीण संघांमधून गेले कित्येक वर्ष ज्यांना आपण पाहत आहोत आणि आता शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये देखील ठाणेश्री या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला, आपलं पुन्हा अभिनंदन, थँक्यू. यानंतर आपण वळूयात
कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट आदरणीय अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब यांची सावली आणि त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये हे जे ग्रामीण क्रिकेट आपल्याला डेव्हलप होत असताना पाहायला मिळते, प्रगतशील होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अनंतदादा पाटील यांना मी विनंती करेन आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपलाही सन्मान स्वीकार करावा. आपण काही दिवसानंतरच तुम्हाला याच मैदानावरती कल्याण डोंबिवली ग्रामीण प्रीमियर लीग देखील पाहायला मिळेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये मॅनेजमेंटमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी ज्यांची असते